नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहे, एक नवीन हवामानाचा अंदाज जो की तुमच्या सर्वांसाठी खूप उपयुक्त राहणार आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण 28 ऑगस्टपासून पावसाची नेमकी सुरुवात कशी राहील आणि पावसाचा जोर किती असेल त्या सर्व गोष्टी जाणून घेणार आहे. तर यामध्ये आपण बघू शकता कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता आपल्याला कमी होताना दिसते. 1004 1006 हे जे कमी दाबाचे पट्टे आहेत हे आता आपल्याला थोडे नाहीसे होताना दिसत आहेत, म्हणजे यांची तीव्रता कमी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता या मॉडेलमध्ये आपल्याला जे ते कमी दाबाचा पट्टा आणि पावसाची तीव्रता कळून येईल. तर यामध्ये पूर्व भारतामध्ये आपल्याला सक्रियता दिसून येते, मात्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्याची सक्रियता खूप कमी प्रमाणात दिसते. पश्चिम किनारपट्टी सोडता इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठंच जास्त प्रमाणात पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसत नाही आहे. यामध्ये अरबी समुद्रामध्ये थोड्याफार प्रमाणात आपल्याला सक्रियता दिसून येते. नंतर हे मॉडेल आपण अभ्यास करता आपल्याला याच्यामध्ये तापमान वाढ दिसून येईल. बंगालच्या उपसागरातील तापमान हे आपल्याला 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत दिसून येते, तर अरबी समुद्रातील जे तापमान आहे त्याचे आपल्याला 28 ते 29 डिग्री सेल्सिअसपर्यंत बघायला मिळते. त्यानंतर महाराष्ट्रामधील जे तापमान आहे ते 20 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या मध्यात आपल्याला बघायला मिळते. यामध्ये सर्वाधिक तापमान पूर्व विदर्भामध्ये राहील. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त तापमान बघायला मिळेल. उत्तर भारतामध्ये पश्चिमी भागास आपल्याला 42 डिग्री सेल्सिअस, तर दक्षिण भारतामध्ये पूर्व किनारपट्टीवर 40 डिग्री सेल्सिअसपर्यंतचं तापमान आपल्याला दिसून येईल. त्यानंतर समोरील मॉडेलचा अभ्यास करता या मॉडेलमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता स्पष्टपणे दिसून येते. अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्या ठिकाणी थोडी पावसाची सक्रियता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला कुठंच कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसत नाही आहे आणि पावसाची सक्रियता सुद्धा दिसून येत नाही आहे. जी वाऱ्यांची दिशा आहे ती पूर्वेकडे असून वारे जे आहेत बंगालच्या उपसागरातील त्यांचं आपल्याला भारतामध्ये जे ती सक्रियता दिसून येत नाही आहे. भारतामध्ये महाराष्ट्रात पूर्व विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणात हलक्या प्रमाणाची सक्रियता, मराठवाड्यामध्ये सक्रियता दिसून येते, परंतु येत्या 4 ते 5 तासांमध्ये ही सक्रियता सुद्धा आपल्याला दिसून येणार नाही आहे. महाराष्ट्रामध्ये पाऊस आपल्याला 28 तारीखपर्यंत कुठंच बघायला मिळणार नाही आहे. 28, 29, 30 ऑगस्टला पावसाचा सर्वाधिक जोर राहील, तर ही पावसाची सक्रियता आपल्याला 2 सप्टेंबरपर्यंत बघायला मिळेल. त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला दिसून येईल मेघगर्जनेचा प्रभावसुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये फारशा अंशी दिसून येत नाही आहे. मेघगर्जना जी आहे ती पूर्व किनारपट्टीवर भारताच्या पूर्व साईडला आपल्याला बघायला मिळते. यामध्ये आपल्याला नागपूर साईडला म्हणजेच की पूर्व विदर्भाचा भाग नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर उमरेड, भंडारा, देशीगंज, माकोना या ठिकाणी बघायला मिळते. परंतु ही जी सक्रियता आहे ही आपल्याला मॉडेलमध्ये दिसत असली तरी पावसाचा जोर अतिशय कमी असल्यामुळे ही सक्रियतासुद्धा आपल्याला येत्या काही तासांमध्ये नाहीशी झालेली दिसेल. म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये येत्या 2 ते 3 तासांमध्ये आपल्याला कुठंच पावसाचा लवलेशसुद्धा बघायला मिळणार नाही आहे. 28 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पावसाची स्थितीसुद्धा निर्माण होणार नाही आहे. बघू शकता आपण याच्यामध्ये बाकी इतरत्र महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठंच सक्रियता दाखवत नाही आहे. त्यानंतरचं मॉडेल याच्यामध्ये आपल्याला दिसून येत असेल की पूर्व भारताचा जो भाग आहे तो पूर्णपणे पावसाने व्यापून टाकलेला दिसतोय, परंतु हा जो पावसाचा जोर आहे, ही जी पावसाची तीव्रता आहे ही अतिशय कमी असल्याने मेघगर्जनेचा प्रभावसुद्धा यामध्ये खूप कमी राहणार आहे. बंगालच्या उपसागरातील सर्व ढगांची दाटी नाहीशी झालेली आहे. वाऱ्यांचा वेग मंदावलेला आहे आणि वाऱ्यांची दिशासुद्धा बदललेली असल्यामुळे पाऊस महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कमी पडला आहे. पावसाची सक्रियता कमी झालेली आहे. भारतामध्ये बघू शकता आपण मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या भागामध्ये जे आहे ते पावसाची सक्रियता फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून अरबी समुद्रातून येणारे वारे यांची सुद्धा आपल्याला वेग जो आहे तो वेग मंदावलेला दिसतोय. यामध्ये भंडारा, गोंदिया, डोंगरगड, नागपूर, कोढाडी या भागामध्ये पावसाची सक्रियता म्हणजेच की ढगाळ वातावरण आपल्याला दिसून येईल. त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला दिसून येते बंगालच्या उपसागरात
जी ढगांची दाटी आपल्याला आधी बघायला मिळत होती ती ढगांची दाटी आता आपल्याला कुठंच सक्रिय दिसत नाही आहे. 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट झालेल्या पावसादरम्यान आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी दिसून येत होती, परंतु आता 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्टपर्यंत आपल्याला कुठंच ढग जे आहे ते दाटून आलेले दिसणार नाही आहेत. 28 ऑगस्टपर्यंत पावसाच्या वातावरण निर्मितीमध्ये आपल्याला सुधार झालेला दिसेल. कमी दाबाचा पट्टा निर्माण होईपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे आहे ते ढगाळ वातावरण दिसून येईल, ढगांची गर्दी दिसून येईल. यामध्ये बघू शकता महाराष्ट्राचा बहुतांश भाग आपल्याला स्वच्छ वातावरणामध्ये दिसून येतोय. त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता हे आपल्याला उंचावरील ढगांची संख्या दाखवून येते की उंचावरील ढग जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत. त्यामुळेच पावसाची सक्रियता थोडी कमी आहे. जेव्हा कमी उंचीचे ढग निर्माण होतील तेव्हा पावसाच्या सक्रियतेत वाढ झालेली असेल. महाराष्ट्रामध्ये खूप अंशी आपल्याला उंचावरील ढगांची संख्या दिसून येते. त्यानंतर हे आहेत कमी उंचीचे ढग. तर कमी दाबाच्या ढगांची संख्या जी आहे ती अतिशय कमी असून अतिशय विरळक प्रमाणात आपल्याला ते बघायला मिळत आहेत. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर बघायला मिळत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये अतिशय तुरळक प्रमाणात आपल्याला कमी उंचीच्या ढग दिसून येत आहेत. यामध्ये नांदेड, औरंगाबाद या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दिसून येत आहेत. नाशिकमध्ये कमी उंचीच्या ढगांची संख्या कमी असल्यामुळं पावसाच्या सक्रियतेत सद्यस्थितीला जे आहे तो ब्रेक लागलेला आहे. जेव्हा कमी उंचीचे ढग, कमी दाबाचे ढग यांची संख्या वाढेल तेव्हा आपल्याला मात्र मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस बघायला मिळेल. अरबी समुद्रामध्ये आपल्याला खूप बहुतांश अंशी हे ढग बघायला मिळत आहेत. येत्या 48 तासांमध्ये ते ढग आपल्याला महाराष्ट्राजवळ सक्रिय दिसतील. तर या मॉडेलनुसार आपल्याला पावसाची सक्रियता स्पष्टपणे जाणवतीये. यामध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना आपल्याला दिसून येतोय. तसेच पावसाची सक्रियता सुद्धा जाणवतीये. महाराष्ट्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवर ही पावसाची सक्रियता दिसून येते. तसेच विदर्भाच्या काही भागामध्ये सुद्धा पावसाची सक्रियता दिसून येते, परंतु पावसाचा जोर आहे तो अतिशय कमी आहे. त्यामुळे मेघगर्जनेसह हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. 28 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबरपर्यंत आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. यामध्ये सर्वाधिक तीव्रता जी आहे ती पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये राहील. आपण बघू शकता मॉडेलनुसार की अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तो येत्या 48 तासांमध्ये आपल्याला भारताजवळ सक्रिय दिसेल आणि त्यानंतर काही तासांनीच तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला सक्रिय दिसेल. त्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढल्याने महाराष्ट्रामध्ये आपल्याला अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक भागांमध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल. आता सद्यस्थितीला बघता आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला कुठंच पावसाचा प्रभाव दिसून येत नाही आहे. मराठवाड्यामध्ये थोड्या अंशी दिसून येतोय, परंतु तिथं सुद्धा आपल्याला हलकी रिमझिम पावसाची बघायला मिळेल. बाकी मुसळधार अशा प्रकारचा पाऊस दिसणार नाही आहे. पूर्व विदर्भामध्ये जरी सक्रियता दिसून येत असली तरी पावसाचा जोर अतिशय कमी असेल. त्यानंतर हे मॉडेल बघता या मॉडेलनुसार आपल्याला तापमान कळून येईल. मुंबई 26 डिग्री सेल्सिअसवर, नाशिक 22 डिग्री सेल्सिअस, औरंगाबाद 31 डिग्री सेल्सिअस, नागपूर 30 डिग्री सेल्सिअस हे तापमान जे आहे ते तापमान कायम असून तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला कायम दिसून येते. त्यामुळं वातावरण निर्मितीमध्ये याचा आपल्याला परिणाम दिसून येतोय. कमी उंचीचे ढग आपण बघितले, अतिशय विरळक प्रमाणात आपल्याला ढग बघायला मिळत आहेत. अरबी समुद्रामधनं या ढगांची संख्या वाढत असून हळूहळू त्यांची दिशा पूर्वेकडे चाललेली आहे. भारताच्या दिशेने हे ढग वळत असून जेव्हा कमी दाबाचे ढग मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होतील तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय झालेला दिसेल. म्हणजेच की येत्या 48 तासांमध्ये आपल्याला हे ढग सक्रिय झालेले दिसतील. 28 ऑगस्टपासून पावसाला सुरुवात होणार आहे. 28 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचे दमदार आगमन होणार आहे. त्यानंतर समोरील मॉडेल बघूया आपण. या मॉडेलनुसार आपल्याला ढगांची दाटी जी आहे ती येत्या 2 दिवसातली ढगांची परिस्थिती काय राहील, ढगाळ वातावरण कुठं राहणार आहे ते आपल्याला कळून येईल.
तर यामुळे बघू शकता आपण की हा कमी दाबाचा पट्टा जो अरबी समुद्रामध्ये सक्रिय झालेला आहे हा येत्या 48 तासांमध्ये आपल्याला भारताजवळ सक्रिय दिसेल। खूप तीव्र असा कमी दाबाचा पट्टा आपल्याला बघायला मिळतोय। त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला स्वच्छ वातावरण बघायला मिळतोय भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मनमाड, मालेगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, लोणार, जिंतूर, वाशिम, कारंजा, अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, अरवी, त्यानंतर खामगाव, नंदुरबार, धुळे या सर्व ठिकाणी आपल्याला थोड्या प्रमाणात ढगांची दाटी दिसून येते। विरळक अशा प्रमाणामध्ये ढग आपल्याला साचलेले दिसत आहेत। उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे या साईडला आपल्याला स्वच्छ वातावरण बघायला मिळतंय। तर बाकी इतरत्र महाराष्ट्रामध्ये तुरळक प्रमाणात आपल्याला ढग दिसून येत आहेत। काही भागांमध्ये आपल्याला उन्हाचा प्रभाव दिसून येईल, काही भागांमध्ये अनेक भागांमध्ये स्वच्छ वातावरण दिसून उन्हाचा प्रभाव सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला जाणवेल। त्यानंतर मेघगर्जनेचा प्रभाव तर आपल्याला खूप कमी अंशी बघायला मिळेल। जरी मॉडेलमध्ये दिसत असलं तरी ती तीव्रता आहे पावसाची, ती तीव्रता अतिशय कमी असल्याने हलक्या प्रमाणात मेघगर्जना आपल्याला बघायला मिळेल। जोराच्या मेघगर्जनेसह आपल्याला कुठंच सक्रिय दिसणार नाही आहे। यामध्ये 28, 29 आणि 30 ऑगस्टला जेव्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस बरसेल तेव्हा मात्र आपल्याला मेघगर्जनेचा प्रभावसुद्धा अधिक दिसून येईल। म्हणजेच की तो पाऊस जो आहे तो मेघगर्जनेसह जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल। यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा समावेश असेल। तसेच सर्वाधिक जोर जो आहे तो आपल्याला जो बघायला मिळेल तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली या भागामध्ये सर्वाधिक जोर आपल्याला पावसाचा बघायला मिळेल। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचा सर्वाधिक प्रभाव जाणवेल। मराठवाडा आणि विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला 30 ऑगस्टला खूप जोरदार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार आहे। तर हीच होती आपली आजची अपडेट की येत्या 48 तासांमध्ये म्हणजेच की 28 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचे दमदार आगमन होणार आहे आणि अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील। तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।